जर सॅलरी नाही बघायची तर कशावर फोकस केला पाहिजे ॲज पर युअर एक्सपिरियन्स, की तुम्ही BSc नंतर क्लिनिकल रिसर्चकडे गेलं पाहिजे की मग तुम्ही मास्टर्स करून क्लिनिकल रिसर्चकडे गेलं पाहिजे? तुम्ही कॉर्पोरेटमध्ये लागला ना, ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. फर्स्ट थिंग वॉज पेशंट समोर मी जाऊ कसं, मी डॉक्टर नाहीये. सो मला जर काही अपॉर्च्युनिटी भेटलीये तर त्याचं सोनं कसं करायचं, आता तरी प्लॅन हाच आहे. So, Miss Anmol, I again welcome you back on Thanks. this particular podcast of the MidCon. This is the first ever podcast we are trying to, shoot, and I hope students will get a lot of benefit out of this. Okay, I just want to know a lot about your journey. So I'm really glad to see you over here. Okay, so first of all, with starting with this podcast, मला हे जाणून घेण्यात जास्त इंटरेस्ट आहे की who are you? Who is Anmol Gayamukte? So kindly introduce me about yourself. Okay, Yeah. so my name is Anmol Gayamukte and I've completed my graduation in BSc Biotechnology in the year 2019. Okay. And in the same year itself, I started the journey with MidCon and I started my clinical research diploma program over here. And in the same year itself, luckily, I got placed as a clinical research coordinator. Wow. So हा जॉब रोल तुझा कुठे होता ऑफ द क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर? हा माझा मेडीपॉइंट हॉस्पिटलमध्ये होता ॲट औंध. Okay. So this was my first job. Okay, so it was a job or internship? What for? It was an internship. अच्छा. Great. When students get select for the internships, त्याच्यामध्ये त्यांच्या माइंडमध्ये खूप सारा डिलेमा असतो की अरे यार सर इंटर्नशिपच आहे, इथे ते आम्हाला स्टायपेंडच मिळत नाही तर किंवा मग आम्हाला स्टायपेंड खूप कमी मिळत आहे. सो व्हॉट डू यू थिंक, त्यावेळेला तुला काही स्टायपेंड वगैरे असं काही होतं? हो, करेक्ट होतं आणि खूपच कमी होतं. म्हणजे अच्छा. आय कॅन टेल वाय आय चोज क्लिनिकल रिसर्च कॉर्डिनेटर. सो फर्स्ट टाइम जेव्हा मी आले होते मिडकॉन मध्ये, सो द फर्स्ट इम्प्रेशन वॉज की जॉब लागणार आहे आणि तो लॅपटॉप समोर असणार आहे. सो इट वॉज लाईक हा मस्त लॅपटॉप वगैरे, अँड आय वॉज लुकिंग फॉरवर्ड फॉर CDM ओनली. So I gave the first interview in CDM and there I was not selected. I was rejected in the first round itself. अच्छा, may I know which firm was that? Transperfect. Oh, okay. And that was my second firm now अच्छा. after clinical research coordinator. So I gave the interview and that time I understood that I really don't know anything about clinical research still, even if when I have started the course. So I understood, okay, I'll have to study. अभ्यास भरपूर करावा लागेल स्टार्टिंगला, आणि जर का मला बेस तयार करायचा आहे आणि लॉंग जायचं आहे या फील्डमध्ये तर मला स्टार्ट करावं लागेल ॲज अ क्लिनिकल रिसर्च कॉर्डिनेटर. ओके. हा एक बेस होता की मला साईटवर काम करता येईल, साईटवरती बऱ्याच गोष्टी शिकता येईल, कारण मी पेशंटच्या सानिध्यात असणार आणि डॉक्टर्सच्या. तर तो एक छान माझा फाउंडेशन, पुढे वर बिल्डिंग तयार व्हायला बेस छान लागतो. तर त्यासाठी देन आय चोज की लेट्स स्टार्ट विथ रिसर्च कॉर्डिनेटर, जिथे स्टायपंड 6 महिने स्टार्टिंगचे मला, इफ आय टेल द नंबर, इट वॉज अराउंड 3,000-4,000. अच्छा, 3,000-4,000 हा तुझं स्टायपेंड होतं. ओके. तर मग 6 months. अनमोल, व्हॉट गेव यू एन आयडिया ऑफ दिस की क्लिनिकल रिसर्च मध्ये एंट्री करायची आहे? तुझं BSc झालं होतं, तुझ्याकडे भरपूरसे ऑप्शन्स होते की यू माइट हॅव गॉन अहेड विथ द MSc पार्ट, किंवा तू पुढे MBA ला जाऊ शकली असते. सो व्हॉट मेड यू टू थिंक अबाउट क्लिनिकल रिसर्च स्पेसिफिकली? See, I'll be very honest over here. After completing my graduation, I really wanted some field where I will get job. I wanted to land up in a job. That was the only motive. शिकायचंय वगैरे दॅट इज अ डिफरंट पार्ट. पण आता कारण BSc आपण करून येतो, मायक्रोबायोलॉजी करून येतो, जे स्टुडंट्स येतात त्यामध्ये काय जॉब मिळणार ना हा माहित नसतो खरं तर. क्लिनिकल रिसर्च फील्ड मला एक फर्स्ट जेव्हा मी वाचलं त्याबद्दल मला भरपूर आवडली की यार इथे मेडिसिन्स रिलेटेड काहीतरी आहे. बरेच असे स्टुडंट्स असतात ज्यांना नीट पास आउट झालेले नसतात, नीट क्रॅक केलेले नसते आणि ते BSc करतात. एक्झॅक्टली. सो माझा एक मोटिव्ह होता की मला डॉक्टर्सच्या सानिध्यात, पेशंट्सच्या सानिध्यात असं काहीतरी एक फील्ड हवं होतं. कारण बायोटेक करून मला खरं तर नाहीच जमत होतं लॅब्स वगैरे मध्ये काम करणं, आणि आवडतही नव्हतं. फील्ड इतकी मला वाटली नाही, चॅलेंजिंगही वाटली नाही. रिसर्च मला चॅलेंजिंग वाटलं, आवड निर्माण झाली आणि त्यानुसार माझं सुरुवात झाली की अच्छा चला इथून सुरू करूयात. रिसर्च हा एक ऑप्शन आपल्याला छान आवडेल.
ओके. आणि MSc पण न करण्याचा मेन रिझन तर हाच होता की मला जॉब हवा होता. फर्स्ट थिंग मला जॉब हवा होता, कुठेही कसाही काही. आय डोंट नो व्हाय, पण मला जॉब पाहिजे, मला जॉब हवा आहे. पण इथे आल्याच्या नंतर तो पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला की नाही. एक इंटरव्ह्यू दिला, रिजेक्ट झाले खूप बॅडली. मला कळालं इट वॉज ट्रान्स परफेक्ट ओनली विच आय टोल्ड की CDM मध्ये जायचंय, असं ऑफिस हवंय मोठं छान. पण जेव्हा CRC जेव्हा आपण चूज करतो, it is in the hospital. You literally have to work in the hospital. There are numerous number of patients you are coming with you. So you don't have a sitting job. You have to work around, roam around with the patients' peers. So how I choose, okay, let's do CRC and then other thing. Okay, perfect. So obviously you have started your journey as a clinical research coordinator, as an intern clinical research coordinator, I must say. तर व्हॉट मेड यू टू थिंक अबाउट दिस की म्हणजे जे काही तो थिओरिटिकली शिकत होते आतापर्यंत क्लिनिकल, त्यातलं प्रॅक्टिकल यू वर परफॉर्मिंग, तर त्या जॉब रोल मध्ये असं काय होतं की यू लव्ड इट, यू वर्कड ओव्हर देअर, राईट? फॉर हाऊ मेनी मंथ्स यू आर वर्किंग देअर? आय वर्क देअर फॉर 1 year 8 months. वाव, इट्स अ ह्यूज पिरियड. सो मग तुला असं कुठल्या गोष्टी, बिकॉज आय ऑलवेज सी दिस की यु नो पीपल हू वॉन्ट टू स्टार्ट अ जर्नी इन क्लिनिकल रिसर्च, दे डोंट वॉन्ट टू स्टार्ट इट विथ द हॉस्पिटल्स. त्यांना क्लिनिकलचा जॉब नाही करायचा आहे. ओके, एव्हरीवन वॉन्ट्स टू गेट इन टू द यु नो दिस IT इंडस्ट्रीज, मल्टीनॅशनल्स मध्ये काम करायचं सर, असं नाही करायचं आम्हाला. तर मग ऑब्व्हियसली यू हॅव बीन वर्किंग ओव्हर देअर फॉर 2 years ऑलमोस्ट. 2 years. ओके, तो व्हॉट केप्ट यू मोटिवेटेड की नाही हे मला वर्क करायचं, आणि तूही लॉंग पिरियड साठी तिथे थांबलेस. सो इट्स रिअली सरप्राइजिंग. सो कॅन यू एक्सप्लेन मी अबाउट इट? येस, फर्स्ट थिंग तर होतं की जेव्हा मी तिथे काम करत होते, मला बऱ्याच गोष्टी ज्या आपण या इथे मिटकॉन मध्ये शिकणार आहोत त्या सगळ्या गोष्टी मी अप्लाय करत होते तिथे. म्हणजे AE काय आहे, SAE काय आहे, पेशंट्सला जेव्हा काही होतं तर त्याच्या पुढे CDM काय करतं. बेसिकली व्हॉट आय टेल यू डिफरन्स बिटवीन क्लिनिकल रिसर्च कॉर्डिनेटर अँड CDM. रिसर्च कॉर्डिनेटर जेव्हा तुम्ही असतात तेव्हा तुम्ही सगळे डॉक्युमेंट स्वतः तयार करता पेशंट्स बद्दल, रिसर्च बद्दल. आपण प्रायमरी कॉर्डिनेटर असतो, आपण डॉक्टर्स आणि पेशंटच्या समोर उभा राहून आपण लिहिलेला असतो डॉक्युमेंट्स. आपण कॉर्डिनेटर असतो, आपण साईन केलेले असतात प्रत्येक डॉक्युमेंट, त्याची जबाबदारी आपली असते. पुढे CDM काय करतं, ते सगळे डॉक्युमेंट्स फक्त व्हेरीफाय करत असतं आणि रिसर्चला पुढे नेतं. तर मी जे करत होते ते मी समोर समोर पेशंट्सला बघून सगळं लिहत होते, सगळं हे करत होते. आता सपोज कुठली एखादी स्टडी दिली, सपोज अस्थमा दिले, ऍक्ने दिले मुलींना, मला बऱ्याच गोष्टी शिकता येत होत्या की अच्छा हे करायचंय, तिने मेडिसिन सोबत हेही खाल्लं पाहिजे घरी जाऊन. आता हे मला कुठल्याही कोर्समध्ये नाही कळणार इतक्या डेप्थमध्ये, अंटिल अनलेस आय एम ऑन द फ्रंट लाईन विथ वर्किंग विथ द पेशंट्स. सो त्या गोष्टी एक मला खूप माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप बेनिफिट झाला त्या गोष्टींचा, की मला साईटवर थांबून बऱ्याच डिझिजेस बद्दल ना बऱ्याच गोष्टी कळल्या. बऱ्याच काय फॉलो केलं पाहिजे, कुठली मेडिसिन क्रॉस सोबत नाही घेतली पाहिजे. सपोज एखादा मेडिसिन घेताय तर तुम्ही अल्कोहोल नका घेऊ. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी, किती पाणी पिलं पाहिजे, या मेडिसिन साठी तुम्ही इतकं जास्त वॉटर इनटेक असलं पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी मी करत गेले ना तर मला सोडता नाही येत होतं खरं तर. अँड व्हॉट आय टोल्ड यू ऍट द फर्स्ट वाय आय स्टार्टेड की आय वॉन्टेड अ जॉब. सो त्यामध्ये इन्क्रीमेंट ही हवीच होती. पण 5,000 or 4,000 इट इज नॉट फॉर 2 months. ऑब्व्हियसली माझी इन्क्रीमेंट झाली आफ्टर 6 months बेस्ड ऑन युअर परफॉर्मन्सेस. ऑब्व्हियसली हाऊ डिफिकल्ट स्टडीज यू आर हँडलिंग, तर तेही खूप मॅटर करतं. जर का मी इफ यू आर दॅट मच चॅलेंजिंग की हा बाबा ही मुलगी धाडशी आहे आणि ही डिफिकल्ट स्टडीज घेऊ शकते, जसे स्किन डिझीजचे येतात, मुली घाबरतात, मुलं घाबरतात की आम्ही नाही घेणार हा पेशंट, आणि आपण डॉक्टरही नाही आहोत, मला नाही करायचं. पण इफ यू आर गोईंग ॲज पर दॅट की अच्छा हिनी ह्या मोठ्या स्टडीज पण केल्यात, हिनी कॅन्सरच्या स्टडीज पण केल्यात, मग तो मला पुढे बेनिफिट भरपूर झाला, जिथे मी सांगू शकत होते की मी ऑन साईट ह्या स्टडीज केल्यात, असं असं झालंय. सो तो एक मोठा प्लस पॉईंट होता ज्याने मला इट केप्ट मी गोईंग, की 1 year झालं त्यानंतरही सोडूशी नाही वाटलं. पुढे अजून बऱ्याच छान छान स्टडीज पण येत होत्या, बऱ्याच गोष्टी शिकता येत होत्या, जे मला घरी माझ्या आजी आजोबा असतात त्यांच्यासोबत मला अप्लाय करता येत होत्या. तर मला मनी हा फॅक्टर होताच, पण त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी पण जमत गेल्या. वाव. सो आय मस्ट से की मग असं काही होतं की चला म्हणजे म्हणतो ना आपण नेहमी, आणि आय ऑलवेज टेल दिस टू माय स्टुडंट्स की जॉब असा करा ज्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे. करेक्ट. तर तुला तसा इंटरेस्ट सापडला त्यामध्ये? तो मला सापडला. मला मिटकॉन मध्ये येण्याचं पर्पस एक जे होतं, पण त्यानंतर डिरेक्शन माझं भरपूर चेंज झालं. मला आवडायला लागली फील्ड, मज्जा यायला लागली. 1 वर्ष झालंय हे कळलंही नाही. वाव. रोज जाणं करणं
टाइम निघून गेला. बिकॉज मेजॉरिटी ऑफ द स्टुडंट्स जे असतात ना त्यांना एक कन्सर्न असतो, जे की मी आता ऑन एन एव्हरेज बघतो डेली लाईफमध्ये, किंवा माझ्याकडे खूप सारे इन्क्वायरीज येतात, स्टुडंट्स डिस्कस करतात. सो दे आर लाईक कि सर यार वो मैं क्वालिटी कंट्रोल में काम करता हूँ बट वही चीज है, सारखं सारखं मला तेच अगेन करायचंय, जायचंय, मला तेच काम कंटिन्यू करायचंय. सो मला असं दिसतंय की ह्या फील्डमध्ये नवीन काहीतरी तुला डेली शिकायला मिळायचं, किंवा तुझे प्रोजेक्ट जसे चेंज व्हायचे आय गेस तसे तुला नॉलेज वाईज तुला लर्निंग पण भरपूर काही भेटत असतील इथे. भरपूर आपल्याला फार्मास्युटिकल मेडिसिन्स बद्दल बऱ्याच गोष्टी कळतात. आता कॉस्मेटिकचं झालं किंवा कुठलीही झालं, मी पहिलं बघते की कुठलं आहे ब्रँड. सपोज सिप्ला आहे, सन फार्मा आहे, मी काम केलंय त्याच्यासोबत, तर मला माहिती अच्छा हे घेऊयात, हे नाही घेऊयात. तर मी तेच म्हटले ना की आपल्या पर्सनल एव्हरीडे लाईफ मध्ये बऱ्याच यूज करता येतात गोष्टी. तर ती एक खूप छान गोष्ट मला वाटते ह्या फील्ड बद्दल. आणि इट ऑलवेज कीप्स यू ड्रिव्हन. नवीन रोज शिकायला भेटतं. मी अजूनही 5 वर्ष झाले मला या फील्डमध्ये, तरी बऱ्याच गोष्टी अशा नवीन कळतात की अच्छा हे आलंय ते आलंय. कोविडच्या वेळेस पण, कोविड वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स फॉर मी. लाईक कोविडमध्ये 2020 मध्ये झालं होतं आणि तेव्हा मी साईटवरच होते काम करत हॉस्पिटलमध्ये. तेव्हा तर लोक जायला घाबरत होते हॉस्पिटलच्या ह्याच्यामध्ये. अँड दॅट टाइम इवन माझे पेरेंट्स वर नॉट सपोर्टिव्ह की काय गरज आहे जायची, एक तर पेमेंट नाही इतका, पण तू काय घरात कमवत नाहीस की तुला जायचंय, आणि त्यात रोड सगळे बंद आहेत. मला आयडी कार्ड दिला होता हॉस्पिटलचा अँड गो. बट नो, at that time I'm very lucky I got my doctors also with me who were so driven into their field that they were like, no Anmol, if you have chosen this field, even if it is not related to complete doctor, but agar me nahi hai to patient samor tuch se, so you have to come here, you have to work it. So that somewhere jo ek इच्छा असती ना, डॉक्टर नाही होऊ शकलो यार, ती त्यावेळेस पूर्ण झाली होती की मी आहे काहीतरी मी मेडिकलला देतीये इन रिटर्न. तर ती जेव्हा फोर्स मला आला ना, तेव्हा इट पुश्ड मी मोर फॉरवर्ड. सो दॅट वॉज बेस्ट थिंग फॉर मी. दॅट्स रिअली ग्रेट अनमोल. कारण खूपशे आपले स्टुडंट्स होते, काही आपले अल्युमिनाईज आहेत, खूप वेळा मला बोलायचे की सर यार डॉक्टर तर नाही बनलो, पण डॉक्टरला जेवढं नॉलेज नसेल तेवढं मला आहे, आणि आय नो हाऊ टू ट्रीट दिस पेशंट. जर असं काही स्टडीज मध्ये मी ऑलरेडी काम केलं, त्यामुळे मला माहिती की इंडिकेशन्स काय असतात आणि काय डायग्नोसिस त्याचं आहे. सो अल्टिमेटली मला त्याच्यावरून कळालं की नाही यार, म्हणजे समथिंग न्यू यू कॅन लर्न फ्रॉम दिस. आणि ऑब्व्हियसली मी हे ऐकलंय, जस्ट करेक्ट मी इफ आय रॉंग, की तुम्हाला टॉप नॉच डॉक्टर्स बरोबर वर्क करायला मिळतं, बिंग इनटू क्लिनिकल रिसर्च पार्ट. माझे जेवढे डॉक्टर होते ना, ते सगळे अबाव 70 इयर्स होते. 65 to 70 इयर्सच्या पुढे असायचे किंवा 45. कारण कसं, जे रोज प्रॅक्टिस करतात दे आर अर्ली, दे आर ऑल्सो डुईंग देअर फील्ड. बट जे रिटायर्ड झालेले डॉक्टर्स असतात, दे कम अप अगेन इन द रिसर्च, आणि त्यांना कोर नॉलेज असतं. त्यांनी बरेच हॉस्पिटल्समध्ये काम केलेलं असतं, त्यांना बरेच मेडिसिन्स, पेशंट्स माहीत असतात, प्रत्येक आजार माहीत असतो. तर त्याला इम्प्रूव्ह कसं करायचं ते डॉक्टर्स आमच्या सोबत असतात. आय रिमेंबर वेन आय वॉज वर्किंग, माझे एक पी आय होते डॉक्टर गिरीश भाटिया. आय फील व्हेरी प्राऊड टू मेन्शन हिज नेम हिअर टुडे. सो ही वॉज 74 years old. अँड त्यावेळेस कोविड आला होता, आणि साधा खोकला हा एक आजार होता कोविड. दॅट टाइम ही टोल्ड मी की अनमोल बघ, मी इतक्या वर्षाची प्रॅक्टिस करूनही आज मला परत सर्दी खोकला ह्याचा उपचार मला बघावा लागतोय. म्हणजे काय की ही फील्ड अशी आहे की तुला दररोज दरवेळेस त्याच आजाराचं वेगवेगळं काही ना काही शोधावंच लागणार. म्हणजे आज जर का मला साधा सर्दी खोकला ह्याला कोरोना नाव देऊन मला परत त्याच्यावर संशोधन करावं लागतंय, तर म्हणजे ही फील्ड किती वास्ट आहे तू बघ. सो दॅट्स वाय आय फेल्ट की ये खतम नाही होगा, ये आगे और इथे जेवढा माझा एक्सपिरियन्स जाईल, जेवढा माझा टाइम जाईल, तेवढी माझी ग्रोथ पुढे आहेच. सो दॅट वॉज वन थिंग की डॉक्टर्स पण बरेच एक्सपिरियन्स्ड असतात. बऱ्याच वेळा ते आपल्याला असं करतात की जा पुढे कर तू बिंदास, काही नाही होणार असं. मी बऱ्याच गोष्टी शिकले ऑन साईट. ECG घेणे, मग सलाईन वगैरे लावायचं असेल, ऑक्सिजन लावायचं असेल, तर घरात जसं मी सांगितलं आजी आजोबा असतात, काहीही असलं तर आय कॅन डू इट. ग्लुकोज चेक करणे, BP घेणे, तर हे सगळं आता मी घरात सगळं आणूनच ठेवलंय माझ्या आजी आजोबांसाठी. माझी आजोबा इज 82 years old, माय आजी इज 78, अँड बोथ आर लाईक व्हेरी फिट, व्हेरी गुड. ते आधीचे लोक वगैरे. सो आय एम अप्लाइंग एव्हरीथिंग विथ देम राईट नाव. आय एम अप्लाइंग विथ माय पेरेंट्स दॅट राईट नाव, माय ब्रदर राईट नाव, विथ मी. सो तो एक्सपिरियन्स मी कधीच नाही विसरणार. 2 वर्षाचा इट मेड मी गो फॉरवर्ड. That's really great. And I would always tell every student, like, even if you get CDM, great. You can learn a lot. But what you will learn as a clinical research coordinator, that experience is something different. And obviously, you'll have to
क्रेव फॉर लर्न, मतलब शिकावंच लागणार की अच्छा हे काय आहे ते काय, ती जर असेल ना then you can just make the best use of it. So first 2 years I would say की या फील्ड मध्ये पैसा बघू नका. Exactly. कारण नंतर गाडी खूप फास्ट पळते. Exactly. That is what I just wanted to check because see nowadays आता स्टुडंट्स ना कसं झालंय, in general case if someone comes to me आणि मी त्याला विचारतो if he is a BSc or B.Pharm graduate, I just ask them की अब किती सॅलरी तुला एक्सपेक्टेड है. So mostly answer I get is सर कम से कम 25,000 to 40,000 मिलना ही चाहिए. जस्ट बिकॉज ऑफ दिस माइंडसेट हे जे कॅन्डिडेट्स आहेत ना ते अल्टिमेटली चांगल्या इंडस्ट्रीजमध्ये पण लँड अप करत नाही आणि त्यांना जी सॅलरी एक्सपेक्टेड आहे तेही मिळत नाही. दे गेट स्टक इन बिटवीन, राईट. सो अगेन जसं तू म्हटलीस की डेफिनेटली पहिले 2 वर्षे जसं आहे की तुम्ही सॅलरीज कडे बघू नका. तर व्हॉट डू यू सजेस्ट की नेमकी काय केलं पाहिजे मग, जर सॅलरी नाही बघायची तर कशावर फोकस केला पाहिजे फ्रेशर ग्रॅज्युएट्सने? फर्स्ट थिंग आय वुड से स्किल्सवर, काय आवड आहे, काय शिकायला भेटतंय ह्यावर जर फोकस असला ना, ते 3 इडियट्सचा डायलॉग आहे ना की कामयाबी की पीछे मत भागो. Absolutely. Same. I can feel it right now. You feel that. I can feel it right now. That's really great. Wow. अनमोल, मेजॉरिटी कसं असतं की स्टुडंट्स वॉन्ट्स टू लिसन युअर जर्नी, राईट. बीएससी ग्रॅज्युएट होतेस तू, जनरली जर बघायला गेलं तर बीएससी बेसिस इफ यू गो इन टू द मार्केट विल नॉट फाइंड मच अपॉर्च्युनिटीज, राईट. मिनिमम स्टुडंट्स एमएससी करायला जातात. तुझ्या बरोबरी झालं असेल, हाऊ मेनी स्टुडंट्स वॉज देअर विथ युअर बॅच आणि ज्यांनी एमएससी साठी परस्यू केलं? हो, बरेच होते, 50 to 58, more than 55 होते. हो. Okay. And you are the single person who came into the clinical research? Yes. Okay. May I know from which college you are? I am from Garware. Garware College. Yes. BSc you did from the Biotech from Garware College. Wow. Okay. So Anmol, again, the thing is, you started with the clinical research. You worked for 2 years as a clinical research coordinator. त्याच्या पुढच्या जर्नीवर थोडासा फोकस करूयात आपण की what happened further, की how you got the other opportunities, and obviously see we are not going to talk over here about your success only. असे पण काही पॉइंट्स आहेत जिथे तुला फेलियर फेस करावं लागलं असावं मे बी. तो आय जस्ट वॉन्ट टू लर्न अबाउट दॅट आणि त्या फेलियर मधून तू पण काय शिकली आणि हाऊ यू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. येस. सो फर्स्ट जसं मी मिटकॉन जॉईन केलं, रिसर्च सुरू केलं होतं आणि त्याच वर्षी मी एक तर ग्रॅज्युएशन 2019 मध्येच झाले, त्याच वर्षी रिसर्च. त्याच्यानंतर मला असं होतं की मला एमएससी नाही करायचंय. आय वॉज व्हेरी क्लिअर की मला बीएससी बायोटेक लास्ट एक्झाम दिला आणि मी पास झालीये कशी बशी. आय एम व्हेरी हॅपी. मला एमएससी झेपणारच नाही, येतच नाही, लॅब मध्ये काम करणंच येत नाही, इतकं ग्रॅज्युएशन केलंय आपण, नाही जमत आहे. सो रिसर्च स्टार्ट केल्यानंतर जेव्हा लकीली मला फर्स्ट मी इंटरव्ह्यू कुठला दिला होता, ट्रान्सपरफेक्टचा, विच वॉज CDM. कारण मी प्रत्येक स्टुडंट सारखीच होते की कॉर्पोरेटमध्ये काम करायचं, डेस्क असला पाहिजे, स्वतःचं केबिन आणि असं सगळं. बट तिथे जेव्हा इंटरव्ह्यू छान नाही गेला त्यानंतर मी विचार केला थोडा की ही फील्ड आहे काय बाबा. तेव्हा मिटकॉन मध्ये सरही एक होते जे CRA होते. आय एम नॉट एबल टू रिकॉल हिज नेम बिकॉज इट्स 5 years बॅक. सो ही वॉज अ CRA अँड ही ऑल्सो टोल्ड मी लाईक he was telling me at that time you should start with CRC, कमी पेमेंट आहे, करूया. सो आय सेड ओके बाबा, एक इंटरव्ह्यू आणि रिजेक्शन नाही हे होत. आजकालच्या जनरेशनला राग येतो, वाईट वाटतं. माझ्यासोबतही तेच झालं होतं. सो आय वॉज लाईक की ओके जाऊयात. फर्स्ट इंटरव्ह्यू जो इकडे दिला मग पेंटागॉन मध्ये, विच वॉज औंध हॉस्पिटल वॉज नाईस, ओके, एव्हरीथिंग वॉज गुड. And I started my journey as a clinical research coordinator. आणि 2 वर्ष झाल्यात, 1 year 8 months, not even 2 years. And then लॉकडाऊन लागला होता आणि मग त्यांनी हॉस्पिटलही बंद केलं. आणि दॅट वॉज द रिझन जेव्हा मला असं वाटलं की लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट थिंग विच इज CDM. आणि जिथून मी रिजेक्ट झाले होते मला परत तिथेच जायचं होतं. ते माझं होतं, ह्यांनी रिजेक्ट केलं होतं, आता मला इथेच करायचं परत. आणि जेव्हा रिजेक्ट झाले होते ना, म्हणजे अशा चेअर्स होते, बसले होते, एकच क्वेश्चन विचारला त्यांनी मला पहिला, की जो बेसिक क्वेश्चन आहे प्रत्येकाला विचारणारच की व्हॉट आर इसेन्शियल डॉक्युमेंट्स इन क्लिनिकल रिसर्च. हा क्वेश्चन तर विचारणार आणि खूप सिम्पल आहे. अँड आय वॉज ब्लँक, आय डिडंट नो इसेन्शियल. कारण मला माहित होतं की अच्छा मेडिसिन सोबत काम करायचं, हे आहे ते आहे, पण जे कोर नॉलेज आहे इसेन्शियल डॉक्युमेंट्स तोच माहित नव्हता. सो तो जेव्हा आले कॉर्डिनेटर म्हणून, जेव्हा काम केलं, जेव्हा सगळे डॉक्युमेंट्स बघितले, तुम्हाला माहितीये मला पहिले 2 महिने ऑन साईट मला काय काम दिलं होतं, फक्त स्टेपलर मारायला. लिटरली मी हे कधी कोणाला सांगितलं नाही, मी आता बोलतेय काय. तर कारण बरेच मोठे जे माझे सिनियर कॉर्डिनेटर्स होते ते होते आणि मी फ्रेशर होते.
मला 5,000 वरती त्यांनी घेतलं होतं इंटर्नशिप. सो ऑब्व्हियसली मला छोटे मोठे कामं, तेव्हाही मला असं ट्रिगर झालं होतं, मी नाही करणार हे काम, हे काय आपण एवढं शिकलोय आणि इथे मला फक्त असे डॉक्युमेंट्स दिलेत, पेपर्स दिलेत आणि ते स्टेपलर मारत बसा. एक दिवस तेच काम केलं, दुसऱ्या दिवशी पण तेच काम केलं आणि तिसऱ्या दिवशी वॉज लाईक मम्मा मी काय कोऑर्डिनेटर वगैरे असं दिलंय पण मला काम म्हणजे काहीच नाही, फक्त ते डॉक्युमेंट्स आहेत काहीतरी. आणि रिसर्च म्हणजे भरमसाठ पेपर्स, भरमसाठ तुम्हाला दिलेले असतात. तर त्यामुळे माझं काम काय होतं की तुम्हाला इन्फॉर्म्ड कन्सर्ट, आता इसेन्शियल डॉक्युमेंट जर सांगायला झाला, प्रोटोकॉल आहे, ब्रोशर आहे, इन्फॉर्म्ड कन्सर्ट फॉर्म आहे, तर तो प्रत्येक तुम्ही स्टेपलर मारायचा आणि तो बरोबर तुम्ही फाईलमध्ये जमा करून कपाटात ठेवायचा. एवढंच काम होतं. तेच काम मी आता ऍज अ लीड इन पॅरेक्झेल करते. खरंच सांगते, व्हॉट इट इज एव्हरीथिंग इलेक्ट्रॉनिकली. तिथे एक स्टडी घेतो, ते इथे मी 8 स्टडीज करते. त्याच्यामध्ये पण काम खरं तर हेच आहे की वेअर यू कीप ऑल द डॉक्युमेंट्स करेक्टली इन द रिसर्च फील्ड, वॉट एव्हर युअर स्टडीज. सो द वर्क इज सो सिम्पल. तेव्हा मला असं वाटत होतं हे काय स्टेपलर मारायचं काम आहे हे, पण नाऊ आय अंडरस्टूड हाऊ इम्पॉर्टंट दॅट वर्क वॉज. करेक्ट. हाऊ मच आय गॉट टू नो की अच्छा हा डॉक्युमेंट हा आहे का, हे पेपर ते आहे का. आणि आता मला कम्प्युटरवर सगळं ते दिसतं, तर फिजिकली मी ते सगळं हँडल केलंय, वाचलेत सगळे काय चुका आहेत ते सगळं फिजिकली बघितलंय. तर आता मला खूप सोपं जातं. त्यावेळेस मला डॉक्टर्स समोर लिहायला लावायचे, हा पेशंट आलाय ह्याचं हे सगळं लिही. आता मी जे काम करते सीडीएम मध्ये, मला फक्त तो डॉक्युमेंट अख्खा चेक करायचा असतो की ह्याच्यात काही चुका तर नाहीये. चुका आहे तर करेक्ट करण्याची पण पद्धत वेगळी आहे रिसर्चमध्ये, ती त्या कॉर्डिनेटर्सनी फॉलो केली आहे का नाही, नसेल केली तर मी त्या चुका पिन पॉइंट करते. आणि त्यानुसार मला आता माझं काम अख्खं तेच आहे की स्टडी झाली स्मूथ, ऑडिट्स आले, FDA इन्स्पेक्शन झाले, डॉक्युमेंट्समध्ये काही चुका नाहीयेत. तर नाऊ आय एम गेटिंग अप्रिसिएशन्स. वाय? बिकॉज आय हॅव डन दोज मिस्टेक्स देअर ऑलरेडी ॲट साईट. जेव्हा पेशंट्स लिहितात बऱ्याच डॉक्युमेंट्स त्या चुकीच्या असतात, आपण त्याला करेक्ट करतो, डॉक्टर्स लिहितात. तर ह्या सगळ्या मी अगोदर 2 वर्ष केलेलं आहेत ना जी कामं, तीच आता मी पुढे 10 वर्ष फक्त चेक करतेय. इथून पुढेही मी तेच करत असणार, म्हणजे जे काही रोल्स माझे असतील. रिसर्च इज ऑल अबाउट हाऊ नाईसली यू कीप ऑल द डॉक्युमेंटेशन. करेक्ट. 10 वर्ष अगोदर झालेली स्टडी ती अजूनही करेक्टली तुम्ही मेंटेन ठेवली आहे का नाही तुमच्या इलेक्ट्रॉनिक फाईलमध्ये. दॅट इज व्हॉट ऑल रिसर्च इज. सो तेच टॉपिक पासून आपण हे गेलो, पण दिस वॉज वन थिंग की ते 2 वर्ष स्ट्रगल होता, बराच होता. आवडत नव्हतं, आवडतही नाही म्हणणार मी, पण पेमेंट नव्हतं देत होतं. आणि मेन तर आपण घरच्यांना सांगू नाही शकत की आपण काय काम करतोय. माझ्या पेरेंट्सला अजूनही ते कन्फ्युज असतात की काय करते नेमकी माहित नाही. मेडिकलमध्ये कामाला आहेस का, मेडिसिन बनवते का. अजूनही त्यांना कसं डॉक्टरचं आपण फील्ड सांगू शकतो की अच्छा हा डॉक्टर आहे, हा इंजिनियर आहे, आपण काय सांगणार मग ते कधी कधी नाही, आमची मुलगी मेडिसिन्स बनवते, पण खरं तर ते काम नाहीये माझं, रिसर्च करते. तर तेही घरच्यांनाही एक्सप्लेन करणं खूप टफ जात होतं की अच्छा तू किती पेमेंट आहे, कधी वाढणार, मग लग्नाचं कसं, बऱ्याच गोष्टी येत असतात. पण ते स्टार्टिंगचे मी तेच पुन्हा म्हणणार 2 वर्ष जे मी दिले, तर आता पुढचा जो पल्ला आहे ना मला खूप स्मूथ वाटतोय. मला एक ट्रॅक दिसतोय. आधी ट्रॅक दिसत नव्हता, पहिले 2 वर्ष मला खरंच बिलकुल दिसत नव्हता. मग लॉकडाऊन लागलं आणि सीडीएम मध्ये जेव्हा मी स्टार्ट केलं तर तेच म्हटलं की ह्यांनी मला रिजेक्ट केलं होतं, आता तर मी तयार आहे. आता मला काही विचारा, कुठलाही डॉक्युमेंट कसं आहे मी मस्त देणार. तर तो एक प्लस पॉइंट काय झाला जेव्हा मी सीडीएम मध्ये गेले. अगेन लेट्स कम बॅक टू सॅलरी, व्हॉट स्टुडंट्स एक्सपेक्ट. त्यावेळेस जे मला ते सॅलरी देत होते ना, आय कुड पिच की मी एवढ्यात काम नाही करणार. I know how much I have done, how much knowledge I know. So you got to know about your value at that time. की ठीक आहे बाबा मला आता एवढं येतंय, now this is what I want as a salary. Great. इंटरव्ह्यू मस्त दिला, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड. फर्स्ट राऊंड मध्ये इंटरव्ह्यूज आपल्याला ना पहिल्या 3 प्रश्नांमध्ये त्यांनी डिसाईड केलेलं असतं तुम्हाला घ्यायचं का नाही. पुढचे जे 4 प्रश्न असतात ते तुम्हाला टेस्ट करत असतात की हा किती करू शकतो किती नाही. तर पहिले 3 प्रश्नांमध्ये तुम्ही मस्त हे केलं तर पुढचं सोपं जातं. तर हा एक मोठा प्लस पॉइंट होता की आय वॉज व्हेरी थरो की ह्यांना हवंय काय, कॉर्पोरेटमध्ये ह्यांना हवंय काय आणि माझ्याकडून मी यांना काय देऊ शकते माझं पास्ट एक्सपिरियन्सने. सो त्यावेळेस त्यांनी जी अमाऊंट मला HRनी वगैरे सांगितली होती, सो आय हॅड दॅट कॉन्फिडन्स टू रिजेक्ट देम नाव की आय डोंट वॉन्ट इट, आय एम एक्सपेक्टिंग दिस अँड आय कॅन अश्योर यू दॅट दिस क्वालिटी यू विल गेट फ्रॉम मी.
So and this is about TransPerfect you are saying. yes, Okay. TransPerfect. at the time of interview जिथे तू जेव्हा तू TransPerfect मध्ये इंटरव्ह्यू yes. ओके. सो TransPerfect मध्ये मग सिलेक्शन झाल्यानंतर मग तर ते जे 2 वर्ष आधी ठरवलं होतं ती लाईफ सुरू झाली. करेक्ट. अरे वा, what felt different की तू 2 वर्ष CRC म्हणून काम केलं आणि आता यू आर वर्किंग फॉर अ न्यूयॉर्क बेस्ड कंपनी, येस, यु नो हॅव्हिंग दॅट रिअली गुड प्रिमायसेस टू वर्क विथ. सो लाईफस्टाईल मध्ये काय चेंज झाला? बराच चेंज झाला. खूप छान वाटायला लागलं की अच्छा, बऱ्याच गोष्टी म्हणजे रोज ऑफिसला येणं जाणं ते एक तो ऍटमॉस्फेअरच वेगळा होता आणि सगळ्यांना ते आवडतं. कॉर्पोरेटमध्ये येणं, माझ्या बोलण्यामध्ये बराच फरक आला. एक्झॅक्टली दॅट लर्निंग आय वॉन्ट टू अंडरस्टँड की त्या प्रिमायसेस मध्ये गेल्यानंतर किंवा त्या ऍटमॉस्फिअर मध्ये गेल्यानंतर व्हॉट न्यू थिंग्स यू लर्न फर्दर? या द फर्स्ट थिंग वॉज इंग्लिश अँड द ऍक्सेंट. करेक्ट. युएसचे क्लायंट्स दिले होते, अमेझिंग. वेगवेगळ्या कंट्रीजचे असायचे, स्टडीज वेगवेगळ्याचे असायचे आणि तेव्हा तर असं ऑफिसमध्ये बसलेलं असताना मला इंग्लिश येतं, आपल्याला सगळ्यांनाच येतं. करेक्ट. ते जे बोलतात ना ते नाही कळत आपल्याला, युएसची ऍक्सेंट. सो तो एक मला फर्स्ट चॅलेंज होता की ओके, काम तर जमतंय, मस्तपैकी आलोय इथे MNC मध्ये करायचंय काम, आता बोलायचं कसं एकमेकांशी, जे युएसचे क्लायंट्स आहेत. सो मी बऱ्याचदा असं पण केलंय की मी रेकॉर्ड केलंय ती काय म्हणते आणि मग मी ते स्लो मोशन मध्ये ऐकलंय, कारण त्या इतक्या फास्ट बोलतात. ओके. सो त्यावेळेस मला हे जाणवलं की ओके, मी इंडियामध्ये आहे, मी इंडियाची सगळी सर्व्हिस यांना देतेय. सो आय कॅन टेल देम की माझी हिंदीमध्ये मास्टरी आहे किंवा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये. ओके, इफ we need to convey and we need to work for a year now, then I'll have to tell them my drawbacks ki okay, your accent is little very fast, I need time to understand it. So तो एक कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, रिजेक्ट तर तू प्रत्येक वेळेसच होणार आहे अनमोल, ठीक आहे, आता ह्यांनी घेतलंय तर चॅलेंजेस पुढे अजून भरपूर लाईन्ड अप आहेत, उभे आहेत. तर त्यावेळेस मग त्या क्लायंटशी मला समजवताना बोलताना की मग मी त्यांच्याशी हळू बोलायचे, अच्छा कॅन यू प्लीज रिपीट, मग त्यांनाही समजलं ते. कारण आपल्याला कसं असतं, स्टुडंट्सला मोस्टली आपले फ्लॉज दाखवायला आवडत नाही किंवा मला एखादी गोष्ट येत नाही हे सांगायला आवडत नाही किंवा एक्सेप्ट करता येत नाही. आपण इथून तिथून जुगाड करणार, ती ओळखणार. पण बेस्ट थिंग इज की जस्ट एक्सेप्ट की अच्छा हे आहे का, मला माहित नाही, कॅन यू जस्ट टीच मी. सो 2 वर्ष केल्याच्या नंतर CRC मला परत कळलं इथे परत शिकायचंय भाई. Absolutely. Life is all about learning, I must say. इथे म्हणजे ठीक आहे, खूप कॉन्फिडन्सनी आपण आलोय वगैरे, पण नाही जमत आहे, बोलायला जमत नाहीये तुला अनमोल. तुला त्यांना काय हवंय, कसं हवंय, कशा पद्धतीने. अँड आउट ऑफ कंट्रीचे जे लोक आहेत दे आर व्हेरी स्पेसिफिक. ते टाइम बद्दल खूप स्पेसिफिक आहेत, सगळ्या गोष्टींबद्दल. तिथे टाळमटाळ चालत नाही. आपण कसे, आपण मस्त निवांत करतो आपण. हो, तिथे तसं नाहीये. तिथे दुपारी जरी झोपलात तर संध्याकाळी 6 वाजता काम कम्प्लीट हवंय, तू झोप, पण मला हे मग का नाहीये त्याचं उत्तर देणे, त्याचं ते. आणि ह्या गोष्टी कॉर्पोरेटमध्ये खूप तुम्हाला वर ठेवतात की बाबा हाऊ यू आर एक्सप्लेनिंग युअर फ्लॉज, हाऊ यू आर टेलिंग देम की माझं काय चुकतंय, काय नाही, मी काम केलं पाहिजे. तर ते मला कळलं की तिथे सांभाळायला आपल्याला डॉक्टर्स होते जे आपलं सगळं निस्तरून घ्यायचे, मॅनेजर्स होते. इथे कोणी नाहीये. इथे सिंगल हँडेडली आपल्याला आपलं काम केलंय ते सिस्टीम मध्ये लगेच रिफ्लेक्ट होत आहे. आपले दर महिन्याला एरर्स निघणार, त्या एरर्स नुसार आपल्याला जज केलं जाणार, त्यानुसार आपला पेमेंट डिस्कस होणार. म्हटलं हे तो कॉर्पोरेट तर और टफ आहे बाबा. इथून पुढे तर मग अजून शिकायला. मग तो एक 1 year परत सिनियर्सला घेऊन. आणि प्रत्येक वेळेस आय विल सजेस्ट एव्हरीबडी की एक मेंटर पकडा, की एक कोणतरी, मग तो मिटकॉन मध्ये जरी असला तर कोणतरी एक, सपोज मी तर तुम्हालाच हे केलं होतं, आय नो मी तुम्हाला किती त्रास दिला होता, सागर सर हे येत नाहीये, ते येत नाहीये. म्हणजे मी बऱ्याचदा इथे यायचे. मी माझा TransPerfectचा इंटरव्ह्यू पण इथून दिलाय, इफ यू रिमेंबर. आय डेंट हॅव लॅपटॉप. करेक्ट. मला आता ते क्लिक झालं. आय डेंट हॅड लॅपटॉप, आय डेंट नो हाऊ टू यूज स्काईप, आय डेंट हॅव स्काईप अकाउंट. सो दॅट टाइम आय जस्ट कॉल्ड यू, सागर सर एक इंटरव्ह्यू शेड्यूल झालाय, MNC आहे, लॅपटॉप नाहीये, इंटरव्ह्यू द्यायचे. आणि मी इथेच वरती रूम तुम्ही मला हे केली होती. आणि त्यानंतरही इंटरव्ह्यू नंतर आय रिमेंबर आय टोल्ड यू की नाही झालं, खूप चांगला नव्हता इंटरव्ह्यू, त्यांनी मला खूप प्रश्न विचारले. कॉन्फिडन्स असा दरवेळेस तुमचा कॉर्पोरेटमध्ये डगमगणार, दरवेळेस असं वाटणार की नाही करायचंय मला काम, बास झालं, नको. पण
when you get to learn, appreciation जेव्हा भेटतं, जेव्हा शिकायला भेटतं. Obviously. And like at that time I do remember की तुझं होतं की सर ये यार इतना अच्छा नहीं हुआ, मी प्रिपेअर्ड होते वगैरे. आणि मला अजूनही आठवते की I said to you की no अनमोल, you did your best. आणि तू forget everything. Exactly. तुझा एक्सपिरियन्स आहे, तुझ्याकडे एक्सपिरियन्स आहे, तुझ्याकडे नॉलेज आहे, that's it. This is what actually is needed by the company. I remember. त्यावेळेस लॅपटॉपही नव्हता. अँड माझी फायनान्शियल कंडिशन खरंच माझी 2019 मध्ये अशी ढासळलेलीच होती, ज्यावेळेस मी आय केम टू यू बेगिंग की सर जॉब हवाय बास, बाकी काही नको. सो त्यावेळेसही चॅलेंजेस भरपूर होते. मग सिलेक्शन तर, अँड कॉर्पोरेट विल एव्हरी टाइम चेक ऑन यू की हाऊ वेल यू आर परफॉर्मिंग. इट विल टेस्ट यू. आय विल नॉट से दॅट इट विल पुल युअर लेग डाऊन, बट इट विल टेस्ट यू की तुम्ही किती चॅलेंजेस हे करू शकता. तर तसंच ऍक्सेंटचं जसं मी म्हटलं, जे मी शिकले, मग जेव्हा मी एव्हरीडे लाईफमध्ये माझं ते बोलायला लागले, तेव्हा मला कळलं की आय एम एबल टू कोप अप विथ मेनी थिंग्स. ऑल्सो मी ट्रान्सपरफेक्ट स्टार्ट केल्याच्या नंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. वाव. सो दिस इज वन थिंग की दॅट इज रिअली अमेझिंग अनमोल, बिकॉज आता पार्ट तोच आहे. यु नो अ लॉट ऑफ पीपल वॉन्ट टू गो अहेड विथ द मास्टर्स. का तर मास्टर्स आमच्याकडे पाहिजे. गॉट इट. सो व्हॉट इज युअर सजेशन की समजा जर कोणी बीएससी ग्रॅज्युएट आहे, तो व्हॉट यू विल सजेस्ट एज पर युअर एक्सपिरियन्स की तुम्ही बीएससी नंतर क्लिनिकल रिसर्च कडे गेलं पाहिजे की मग तुम्ही मास्टर्स कडून क्लिनिकल रिसर्च कडे गेलं पाहिजे. सो व्हॉट इज युअर व्ह्यू ऑन दिस अँड जस्ट लेट अस नो की हाऊ यू गॉट अ सोल्युशन आउट ऑफ दिस इन युअर केस. ऍक्च्युली आय वुड रिअली से की आजच्या एरामध्ये ना इट डझंट मॅटर की तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट आहात की नाही आहात. व्हॉट मॅटर्स इज, इव्हन मला लिंक्डइन वरती पण बरेच जण मेसेज करतात की आमचे ग्रॅज्युएशनचे पर्सेंटेज खूप कमी आहे, 50 आहे, 52, 46 आहेत, मला भेटेल का एमएनसी मध्ये जॉब किंवा असं रिसर्च फील्डमध्ये जॉब. सो आय वॉन्ट टू टेल देम की रिसर्च फील्डमध्ये पर्सेंटेज नाही बघत ते लोक बिलकुल तुमचे, की तुम्ही किती, तुम्हाला पर्सेंटेज कमी आहे का किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट नाही आहात का, तुमचं शिक्षण कमी आहे का. दे नीड ग्रॅज्युएशन विथ अ डिसेंट पर्सेंटेज. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या एज्युकेशनच्या बेसिसवरती इथं जज नाही करणार. दे विल जज यू ऑन द बेसिस ऑफ युअर स्किल्स, हाऊ मच स्टडीज यू हॅव हँडल्ड, किती प्रकारचे आजारांबद्दल तुम्हाला माहिती आहे, किती डॉक्युमेंटेशन, रिसर्चला काय लागतं याबद्दल तुम्हाला माहिती आहे. त्यामध्येच, कारण मी पण खूप डिलेमामध्ये होते की मी का हा रिसर्च डिप्लोमा करू आणि आय शुड गो फॉर MSc. बट नाही, त्यावेळेस माझी फाइनेंशियल कंडिशनही इतकी छान नव्हती अँड आय वॉन्टेड टू लँड अप विथ सम करियर जहाँ पे मुझे मिल जाएगा. अँड MSc तर मला करायचंच नव्हतं. आय वॉज व्हेरी क्लिअर अबाउट दॅट. सो मी ट्रान्सपरफेक्ट जेव्हा स्टार्ट केलं CDM, सो आय फेल्ट इट सो गुड की मंडे टू फ्रायडे जॉब करून सॅटर्डे संडे जेव्हा मला सुट्टी मिळते मी अभ्यास करू शकते. म्हणजे मला एवढा लोड नाहीये आणि असेल जरी तरी तो मॅनेजेबल आहे. सो तेव्हा मी MBA इन फार्मास्युटिकल मॅनेजमेंट केलं. अमेझिंग. 2 वर्षात. तेव्हा लॉकडाऊनही होतं, माझं काम पण वर्क फ्रॉम होम होतं 2022 मध्ये, 21 मध्ये सॉरी. तर त्यावेळेस लॉकडाऊनही होतं. मग मी घरून डिस्टन्स एज्युकेशन केलं आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही कम्प्लीट केलं. सो अलॉंग विथ मी मंडे टू फ्रायडे ऑफिस करायचे, सॅटर्डे संडेला अभ्यास करायचे आणि तसं माझं दुसरी डिग्री आली, पोस्ट ग्रॅज्युएशनही कम्प्लीट झालं. सो दिस फील्ड हॅज गिव्हन मी द एक्सपोजर ऑफ लर्निंग समथिंग. ऑल्सो मला मी टाइम भरपूर लागतो, मला माझा पर्सनल स्पेस. त्याच्या व्यतिरिक्त मला ड्रॉइंग करायचंय, मला डान्स क्लास जॉईन करायचे. आणि बऱ्याचदा असं म्हणतात की नाही, एकदा तुम्ही कॉर्पोरेटमध्ये लागला ना ह्या सगळ्या गोष्टी होत नाही. इट इज नॉट ट्रू. रिसर्चमध्ये यू कॅन डू. तुम्हाला कॉर्पोरेटमध्ये काम करता करताही स्वतःसाठी बराच वेळ मला काढता आला. मी आता आय विल टेल यू, आय हॅव कम्प्लिटेड माय, एक तर ट्रान्सपरफेक्टमध्ये काम करता करता आय कम्प्लिटेड माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन MBA कम्प्लीट केलं मी इन फार्मास्युटिकल. आणि आता पॅरेक्झेल मध्ये काम करता करता आय एम अ सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट नाव. सो आय डिड माय डिप्लोमा इन न्यूट्रिशन ऑल्सो. अमेझिंग. सो यू आर ऑलवेज इंटॅक्ट विथ स्टडीज. सो अभ्यासापासून लांब करत नाही हा जॉब. अँड दॅट इज द प्लस पॉईंट विच आय फील की सतत शिकायला भेटतं. एक कॉर्पोरेट मजदूर असतो ना जो सतत लॅपटॉप घेऊन ठक 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 ठक, मला ते करायचं नव्हतं. मला ती लाईफही नकोय. I cannot work like that. की IT मध्ये जे असतात, आय एम नॉट सेइंग एनिथिंग अबाउट देम, बट इथे आपल्याला स्वतःचा वेळही भेटतो, शिकायलाही भरपूर भेटतं आणि तुम्ही बऱ्याच वेगळ्या गोष्टीही करू शकता विथ लर्निंग अँड विथ युअर जॉब. फॅमिलीला सांभाळता सगळं काही करता करता अभ्यासही होत गेला माझा. सो तो एक मला प्लस पॉईंट वाटला की फक्त ग्रॅज्युएशन करून मी आले, कामाला लागले, तर मला पुढे शिकता आलं, बरंच शिकता आलं, अजूनही पुढे येईल. सो बेसिकली इफ यू हॅव अ विल, you can still manage to do each and everything.
having this particular job. Yes. Correct. Correct. Okay. So while working at TransPerfect, Anmol, so how many years you have worked with the TransPerfect? Same again, 1 year, 9 months. Acha. And after that, then how was your further part? Like where you have moved? So and 1 how? year TransPerfect मध्ये पण ना बराच अपस्किलिंग झाली. सो कसं झालं होतं, TransPerfect मध्ये मी काम करता करता आम्हाला अगेन स्टार्टेड जर्नी. 6 months तर मी बेसिक गोष्टी सगळे डॉक्युमेंटेशनचे कम्प्लीट करत होते आणि त्यानंतर मी स्वतःहून लीडचे टास्क घ्यायला लागले. कसं होतं, वेन यू वर्क ना, एक टीम असती 15-16 मेंबर्सची, त्यामधून तुम्हाला काहीतरी स्पेशल तर दाखवावंच लागणार की ये लडकी अलग आहे, हिला साईडला ठेवा आणि हिला वेगळे टास्क द्या. ते मॅनेजरला ओळखता येतं. हा बरोबर, तुमच्या लीड्सला ओळखता येतात. कसं, तुम्ही रोज जसं काम करता ना त्यानुसार तुमचं काम बोलतं. कॉर्पोरेटमध्ये कोणालाही वेळ नाहीये तुमच्याशी बोलायला. तुम्ही काय करता, तुम्ही घरात तुम्हाला किती प्रॉब्लेम्स आहेत, नोबडी. यू हॅव टू वर्क अँड युअर वर्क विल टॉक. सो तसंच लकीली झालं विथ मी की I was working and my manager liked the work. So he started giving me the work which was of the lead. So वर्क जास्त देत गेलं. अच्छा, म्हणजे ते असं थोडक्यात म्हणतात मराठीत की जो जास्त काम करतो जास्त काम द्या, याचा आपल्या इथे उलटा मिनिंग घेतला जातो. बट इन युअर केस इट वॉज गुड फॉर यू बिकॉज ऑब्व्हियसली जे काही नवीन टास्क तुला मिळत गेले, यू गॉट टू लर्न न्यू थिंग्स अबाउट. पण हे जे तुम्ही म्हटलात ना, हे त्यावेळेस मला येणं साहजिकच आहे. माझ्या डोक्यात आलं हे लीडच्या पगाराचं काम मी का करू, मला इतकं पेमेंट देत नाही. ते पेमेंट फॅक्टर तर दरवेळेस आपल्या डोक्यात असतोच की बाबा हे काम लीडचं आहे, हे इतकं काम मी नाही बसून करणार. I took it as an opportunity की इथे तू, that time my title was clinical document specialist 1. So clinical document specialist 2 असतो ज्याचं प्रमोशन होतं, त्यानंतर लीड. So I was not even 2 but I was getting lead के tasks. So that time I felt की नहीं, यहाँ पे पैसे भी कम है और काम पण एवढं करावं लागतंय. So I said okay, no, let's not work anymore. असंही डोक्यात बराचदा आलं की I will not work. But I took it as an opportunity and say, okay, इथे या small, it is a third party. Now I will aim for CRO. की इधर थर्ड पार्टी मध्ये TransPerfect मध्ये यू कॅन वर्क. नाव आता स्विच मारायचं तर तो CRO मध्येच मारायचा आणि तिथेच कुठल्या तरी छान पोस्ट वरती, लीड वगैरे वरती यू कॅन स्विच. करेक्ट, लाईक दॅट. मग ती पुढचा टप्पा जो पॅरेक्झलचा आला, तोही जसं विचार केला तसं कधीच होत नाही, तसं झालंही नव्हतं when I started the journey of पॅरेक्झल. सो इथे TransPerfect मध्ये अगेन बराच वर्कलोडही असायचा, कामही असायचं, जमायचं आणि मॅनेजेबल असायचं. So you just take every challenges as an opportunity, nothing else. That is how life is. That is what you need to do. Correct. Opportunities comes up, challenges comes, you just need to step on it and go to the next thing. Okay. Yes. Okay. So Anmol, obviously now the last part, that you moved from TransPerfect to Parexel. So how you got that particular opportunity and what do you feel like? Yes. How you got to know about this basically? Working with Parexel was everybody want to, because it is the leading CRO right now, and there I was aiming for a good position and everything. But obviously when I gave the interview, they wanted somebody who ज्यांचा एक्सपिरियन्स बराच जास्त आहे, 10-15 वर्षांचा आहे. तेही माझ्यासोबत ते जसं विचार केला होता तसं झालं नाही. अँड देन आय जस्ट वॉन्टेड वन कॉल, की मला एक कॉल आला ना पॅरेक्झल किंवा कुठल्याही मोठ्या CRO कडून, आय विल क्रॅक इट अँड आय विल डू इट. बिकॉज तेवढा कॉन्फिडन्स बिल्टअप झाला होता वेन यू वॉट एव्हर यू आर डुईंग. सो त्यानंतर जेव्हा दिला रोलही जो दिला, तर तोही मला मान्य नव्हता इतका. आय वॉज अ जस्ट TMF रिव्ह्युअर. बट त्यांना एक्सपिरियन्सेस, मोठी CRO आहे, ऑब्व्हियसली त्यांना 10-12 वर्षाच्या पुढचेच लागणार. बट इव्हेंच्युअली अगेन 1 वर्षाचं काम बघून, युअर वर्क टॉक्स. यू गो एनिवेअर, your work will talk. How you do things, how you upskill yourself from other members will talk. And within a year, I was not even thinking of it, and they gave me promotion as a TMF lead. And right now I'm working as a TMF lead, which is inspection readiness specialist. Amazing. So it is all the work related, how the audits च्या वेळेस जे काम होतात, and it was a very huge responsibility. I was like, नाही थांबा, मला आता असे 5 वर्ष झालेत. मी मॅनेजरला म्हणत होते की मी करू शकेन का, बट शी हॅड सो मच कॉन्फिडन्स इन मी की नो, यू विल डू इट. इवन इफ यू, द बिग CROs, दे टेक केअर ऑफ यू. काही जमत नसेल, आय विल. आणि जेव्हा त्यांना दिसलं ना की द कॅन्डिडेट इज डुईंग, ही इज विलिंग टू गिव्ह हिज ऑल, त्यांना शिकण्याची जिद्द आहे,
तर युनिवर्स ऑल्सो हेल्प्स यू ऍब्सोल्युटली. सो अगेन द पार्ट इज की जितकं जास्त लर्निंग तुमचं जितके जास्त अपॉर्च्युनिटीज पण तुम्हाला मिळतील. अँड दिस इज रिअली गुड दॅट यू आर वर्किंग ॲज अ टीम लीड फॉर अ रिअली गुड CRO. And obviously I just wanted to know for all of my viewers over here and my participants as well, ki how it feels to be a team lead and handling how much how many members are there in your team basically? Who currently there are 22 members in the team. And which I'm handling around 4 to 5 6 studies right now. Wow. As a lead. But when I'll tell you, I started as a reviewer. But from day one in Parexel I was working as a lead. अमेझिंग. मी कामं सगळे लीडचेच होते. अशी कामं होती ज्याचा मला पेमेंटही तेवढा देत नाहीये. पण 1 year त्यांनी टेस्ट केलं तर तो टेस्टिंग फेज असतो ना, तो सर्व्हाइव्ह करता आला पाहिजे प्रत्येकाला. की ते टेस्ट करतात ते आपल्याला बघतात आणि त्यानंतर आउटकम तर मिळणारच आपल्याला 1 year नंतर. करेक्ट. सो राईट नाव फ्रॉम day one it feels like great. I have my own team. They don't report me actually, but I have to manage the work around. So it feels great. Like within 5 years of career, in research career, I am into a big CRO and I'm on a good position. Amazing. And I have a track now की इथून पुढे आता कसं काय बनलं पाहिजे. Like you should aim really very high from the start. माझं आता मी CEOचं बघत असते LinkedIn वरती की ह्यानी कसं स्टार्ट केलंय. Surprisingly he has started with that only. With CRC only? With my manager who was 11 years old, she has started with CRC for 5 years. And I have this habit की मी प्रत्येकाचं लिंक्डइन ओपन करून मी बघत असते की इन्होंने स्टार्ट कहाँ से किया है. बरेच मी असे बघितलेत की ते कोऑर्डिनेटर, डॉक्युमेंट स्पेशलिस्ट, तिथे खूप कमी पेमेंट असणार, तिथून ते वर गेले. यू मीन टू से की मोस्टली लोकांनी क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म पासून स्टार्ट केले हु वेंट ऑन अ बिग पोझिशन. जे टॉप वर आहेत आणि जे मीटिंग्स मध्ये आर्ग्यू करतात, ऑडिट्स मध्ये जेव्हा फाइंडिंग्स येतात ना, जे कोऑर्डिनेटर असतात ना ते पटपट बोलू शकतात. करेक्ट. हे झालंय का, अच्छा ह्याचं हे होऊ शकतं, ह्याचं करेक्शन आम्ही असं करू शकतो. कुठली चुका तर होणारच, ऑडिट फाइंडिंग्स निघणारच, त्याला करेक्ट कसं करायचं ना हे एका कोऑर्डिनेटरलाच येतं. हे डायरेक्ट लॅपटॉप समोर बसणाऱ्याला किंवा कॉर्पोरेटमध्ये असणाऱ्याला नाही जमत. त्याला ते सुधरवायचं कसं ना, तिथे तुम्हाला कोऑर्डिनेटर लागतो. मग दे सर्च फॉर मेनी टाइम्स दे यूज टू सर्च फॉर मी. अच्छा कोऑर्डिनेटर्स जे आहेत ना ज्यांनी साईटवर केलंय, आता ही चूक कशी सुधरवायची, ह्याला काय करायचं, तुम्ही साईटवर कसं केलं बाबा, कशा गोष्टी तुम्ही मॅनेज केल्या ऍट लास्ट मोमेंट्स, ते सगळं कोऑर्डिनेटर्सला आलेलं असतं. अमेझिंग. सो तो एक खूप मोठा प्लस पॉइंट आहे. प्रत्येक रिसर्चवाल्यांना मी तर हे सजेस्ट करेनच की यू स्टार्ट. आणि तो जो एक 1 yearचा असतो ना, कन्सिडर इट लाईक ही शिकायची जर्नी आहे माझी. लाईक यू आर डुईंग MSc चा कोर्स कसा तुम्ही 2 वर्षाचा करता, तर 1 वर्षाचा मी डिप्लोमा केलाय आणि 1 वर्षाचा हा माझा ना कोऑर्डिनेटर काम म्हणून नका बघू, त्याला शिक्षण म्हणून बघा. एक्झॅक्टली. अँड देन इट विल बी ग्रेट. मला आता खूप सोपं जातं. ऑडिट्स वगैरे आले. सो यू नेव्हर हॅव दिस थिंग. आता फिअर नाही होत. हे जमेल की नाही असं नाहीये. ले ऑफची भीती नाही वाटत. बरेच जण आय हॅव सीन. आता तुम्ही इतक्या मोठ्या पोझिशनवर येता आणि लेट्स से तुम्ही घरी रोज टेन्शन मध्ये असाल की बाबा ले ऑफ झाला तर मला काढू शकतात. ही भीतीच नसली पाहिजे. मला काढूच नाही शकणार आहेत ते, ह्यांच्याकडे मीच आहे. And obviously, that experience of yours should talk. Basically, तो confidence तुम्हाला असेल, then only you will be able to get into this much of confidence की ठीक आहे जरा क्या होगा. I'll find some other opportunity. I know how much I'm capable of. हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. So definitely Anmol, this is a really nice thing which we are discussing. Definitely माझे viewers किंवा participant जे असतील त्यांनाही maybe काही questions असतील. Okay, so there might be a lot of kind of questions they might having. So guys, तुम्ही विचारू शकता in case if you have any kind of questions. So just speak up. जर तुम्ही जेव्हा CRC मध्ये काम करत होता तेव्हा तुम्हाला लाईक काय चॅलेंजेस होते किंवा मिस्टेक्स झाल्या तर मग त्याच्यावरती काय ऍक्शन काय घेत होते? हो, बऱ्याच वेळा अशा असायचं. बऱ्याच चॅलेंजेस तर भरपूर आले. फर्स्ट थिंग वॉज पेशंट समोर मी जाऊ कसं, मी डॉक्टर नाहीये, मी कसं त्यांना हँडल करणार. तर त्यावेळेस जे हेल्पफुल झाले, जे माझे सिनियर कलिग्स असायचे, माझे लीड्स असायचे, तो प्रत्येक स्टेजवर तुम्ही जेव्हा जाताल ना, तुम्हाला जसं मी म्हटलं आधी एक मेंटर पकडावा लागेल सगळीकडे. त्याला जाऊन विचारायचं किंवा स्वतःहून जाऊन रिसर्च करणं. ऑलवेज सीक फॉर लर्निंग पर्स्पेक्टिव्ह की मला कुठून कसं काही जमत नाहीये, काही नाही येते. मेन तर मग आपल्याकडे कोऑर्डिनेटर म्हणून तर डॉक्टर्सच आपल्या सानिध्यात असतात आणि दे आर व्हेरी फ्रेंडली. दे टेल यू. लीड्स असतात आपल्याला, कोऑर्डिनेटर्स जे लीड्स असतात त्यांना ऑलवेज कीप द थिंग इन युअर हेड की आय एम हिअर टू लर्न आणि मग शिकत जाऊन
विचारून विचारून प्रश्न विचारणे हा एक सगळ्यात मोठा इझी वे आहे टू लर्न. जिथे काही छोटही गोष्टी असली, मी अजूनही विचारते, मी CRO मध्ये काम करूनही अच्छा बाबा हे मला येत नाही, सांगा, माहित नाही, हा ऍटिट्यूड जर असला ना चॅलेंजेस वाटणारच नाही. दिस आय विल सजेस्ट, जस्ट कीप आस्किंग क्वेश्चन्स नो मॅटर हाऊ सिली इट इज. असं जज करतील मला असं डोक्यात आणूच नका. केलं तर केलं, त्यात काय इतकं, मी आली इथे शिकायलाच आली. तसंच ऍटिट्यूड असायला हवा. एनीवन? मॅम तुम्ही आता इतक्या लहान वयात सक्सेसफुल झालेत, तर तुमचा आता नेक्स्ट प्लॅन काय, म्हणजे नेक्स्ट गोल काय? नेक्स्ट प्लॅन तर मी अशी व्यक्ती आहे जी जास्त प्लॅनिंग प्लॉटिंगनी चालत नाही. ऑनेस्टली आय विल टेल यू. कारण जितकं आपण एक्सपेक्टेशन्स ठेवतो ना तितकं माझा तो भंग झालेला आहे बऱ्याचदा. जसं मी सांगितलं, मला CDM मध्ये जायचं होतं, ते नाही हो झालं माझं. सो आता सध्या तरी माझा प्लॅन हाच आहे की मी ज्या फील्डमध्ये आता आहे त्या फील्डमध्ये मला आता बेस्ट करायचं आहे. जी ऑपॉर्च्युनिटी त्यांनी मला दिली ॲज अ CRO, त्यांनी पण माझ्यावर विश्वास टाकलाच आहे की बाकीचे जे लीड्स आहेत त्यांना मोर दॅन 10 years 12 yearsचा एक्सपिरियन्स आहेत आणि ते या पोझिशनवर आहेत. सो मला जर काही अपॉर्च्युनिटी भेटली आहे तर त्याचं सोनं कसं करायचं, आता तरी प्लॅन हाच आहे. कारण स्टील आय फील की नाही, मला दिली आहे ना ही पोझिशन, कुठेतरी कमी पडते मी, मला अजूनही बऱ्याच तयारी करायची आहेत. आणि मे बी इन नेक्स्ट फ्यू इयर्स आय हॅव रिटन इट समवेअर की बिफोर 30s मला मॅनेजरच्या पोझिशनवर बसायचं आहे. तो अँड आय डिडंट प्लॅन की बिफोर 25, आय एम 25 years old नाव, की ॲट द एज ऑफ 25 आय विल बी लीड. मी हे प्लॅन केलं नव्हतं. हे सक्सेसफुल झालं म्हणून मी पुढचा टप्पा आता बनवला की 30sच्या आधी TMF मॅनेजर किंवा रिसर्च फील्डमध्ये कॉर्पोरेटमध्ये ॲज अ मॅनेजर आहे एम. लेट्स सी इफ इट वर्क्स. If something better works than this, I'll be glad. Definitely, it will, because as I said, learning is the main Key. guru. So definitely, you need to keep learning. Yes. Anyone else? Always keep your plans high. That's it. True. On site, how you are going to handle the pressure? Okay. So whenever जेव्हाही आपण साईटवरती काम करायला लागतो, फर्स्ट थिंग आपल्याला ना काही डिझिजेस देतात. सपोज लेट्स से मी ॲक्नेची डिझीज सिम्पल वाली घेते की ॲक्नेचे एखादा प्रॉडक्ट आलाय, त्याच्यावर मला स्टडी करायचे. तर पहिल्यांदा आपल्याला प्रत्येक डॉक्टरना ब्रीफिंग दिल्या जाते की अच्छा ही आपली स्टडी आहे, ह्याच्यामध्ये असे पेशंट्स लागणार आहेत, असे पिंपल्सचे पेशंट्स आपल्याला लागणार आहेत, त्यावर आपल्याला हे औषध द्यायचंय, पेशंट्सला हे सांगायचंय. मग आपण हे औषध दिल्यानंतर याची प्रॉपर ट्रेनिंग दिली जाते. मग बऱ्याचदा जेव्हा पेशंट्स येतात प्रत्येकाची वेगवेगळी क्वेरी असते की बाबा ह्या सोबत असं झालं, तर आपल्याला एक प्रोटोकॉल दिलेला असतो, रिसर्चमध्ये रेडी असतो. तर त्यानुसार आपण तो वाचून जसे पेशंट्स येतात तसं आपण त्याला हँडल करू शकतो. आणि बऱ्याच वेळा डॉक्टर्स तर आपल्यासोबत असतातच. सो मोस्ट ऑफ द टाइम दे आन्सर द क्वेश्चन्स. सो काही वेळेस डॉक्टर्सकडे न जाता पेशंट स्वतःहून आपल्यालाही कॉल करतात. त्यावेळेस पण आपण तेवढं थरो प्रोटोकॉल रीड केलेला असतो, त्याबद्दल माहिती असते, तर ते जमतं. स्टार्टिंगला टफ असतं, भीती वाटते की मी नाही उचलणार फोन, कसं बोलू, मी जसं म्हटलं मी डॉक्टर नाहीये, हा क्वेश्चन सतत माइंडमध्ये असतो. पण जसं तुम्ही करत जाता ना रोज घेत पेशंट्स, आता एक पेशंट आला पिंपलचा, तसे 10 आलेले असतात, तर त्यानुसार आपण जमतं, ते होऊन जातं विथ फ्लो. हाऊ मच जितकं जास्त तुम्ही घेत राहता पेशंट, तितका कॉन्फिडन्सही बिल्टअप होतो आणि नवीन शिकता येतं, तर आपल्याला जमतं ते. Ma'am, what do you think? What is the scope for doctors in this field? It is very great for the doctors, I would say. For doctors and for the people who are in pharmacy, B Pharm, D Pharm. There you have, like suppose you started with TMF, CDM. And inside the corporate only you get all the other exposures like medical writer, medical directors. So there they are craving for doctors. They are craving for the people who have homeopathy knowledge, or who have, depending on the study, like any study is different. So there they will take the mostly pharmaceutical students. Now, internal जरी मला कुठला इंटरव्ह्यू द्यायचा असेल, तर just because I am BSc Biotech, so maybe the opportunities, I cannot go and ask for medical director or medical coding field साठी. So this is definitely, they are looking for people who are BDS चे पण बरेच माझे कलिग्स आहेत माझ्यासोबत. सो कधी असं नका वाटून घेऊ की अच्छा मी BDS आहे and I cannot work. No. They are literally, you have a separate section for it in this field. You get a special seat. And definitely, Anmol, I just want to add up in this की मेडिकोसाठी स्पेसिफाईड पोझिशन्स असतात जे की फक्त मेडिकोजना मिळतात. Yes. This is definitely true.
म्हणजे माझं एज्युकेशन हे नाही म्हणून मी इथे अप्लाय नाही करू शकत. दिस इज देअर. So definitely, if the doctors are there, BHMS, BMS, BDS, MBBS, these doctors are there, so they have specified positions reserved for them. Yes, okay, इस पे यही लोग काम कर सकते हैं. Correct. Amazing, amazing. For being a medico, she might be asking. You can start with medical writers. Yeah. And also there are many other fields you can search it on LinkedIn also. But I would say even if you start with the research, that will also be beneficial. So obviously it is a plus point. You go for it. Like if you don't want to start your own clinic or anything like that, you can definitely choose research. Anyone? मॅम तुम्ही तुमचे स्किल्स कसे डेव्हलप केले? स्किल्स डेव्हलप कसे केले? ओके, सो ते म्हणतात ना, वेन यू आर लर्निंग अँड वेन यू आर नॉट गुड ॲट समथिंग, प्रॅक्टिस, नथिंग एल्स. प्रॅक्टिस जेवढं मी करत गेले, सपोज कुठलंही स्टडी बद्दल काही येत नाही, आता सपोज सिम्पल गोष्ट झाली, पेशंट्सला घेण्याची, स्वतः सोबत जाण्याची हिंमत होत नव्हती, तर सपोज ही गोष्ट कशी शिकले, कशी स्किल डेव्हलप केली की कुठलाही पेशंट येणार आणि मला पहिला पुढे करतील की जा बाबा तू कर अटेंड. सो दिस अगेन केम अप विथ द प्रॅक्टिस, की जितके जास्त मी एव्हरी डे यू जस्ट कीप ऑन वर्किंग ऑन दॅट वन थिंग, यू लर्न इट. इट इज नॉट दॅट डिफिकल्ट. सो इवन इन CDM चॅलेंजेस भरपूर आहेत. तुम्हाला नाही जमत इझिली काम, बऱ्याच टूल्स असतात. विवा वॉल्ट एक टूल आहे, ट्रायल इंटरॅक्टिव्ह CDMच्या टूल्स आहेत. धडाम असं लॅपटॉप ओपन केला, एक नवीन काहीतरी समोर आहे. आणि ट्रेनिंगमध्ये कसं खूप स्पेसिफिक गोष्टी शिकवलेल्या असतात, त्याच्या वर जाऊन इथे हे शोधणं, तिथे ते शोधणं, ते आपल्यालाच करावं लागणार, की अच्छा हे इथे गेल्यावर हे असं भेटतं, हे असं करावं लागतं. तसं यू नीड टू क्रेव अँड गो डीप, डिग डीपर and you will learn it definitely. Training एक मॉड्यूल आहे की जिथे स्वतःहून आपल्याला शिकवतात. and second thing is internally आपणच आपलं. तर that is how you can more reading, learning about research and practically working on it. बेसिक जर का स्किल डेव्हलप करायचं असेल ना, कोऑर्डिनेटर बना. अगर झोंक देना है ना इस फील्ड में, स्टार्ट विथ कोऑर्डिनेटर. बहुत चॅलेंजेस आएंगे, रोना आएगा, बट लाइक हिऱ्यासारखं प्रखर एक्झॅक्टली. मी नेहमी स्टुडंट्सना एक्झाम्पल देतो. यू वॉन्ट टू बी अ डायमंड ना, तर तुम्हाला पॉलिश होणं खूप गरजेचं. आणि ही पॉलिश जी आहे ना, ही तुम्हाला ऍक्च्युअली हे सेक्टरमध्ये वाईल वर्किंग ॲज अ क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर तेव्हाच तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. इट इज लाईक दॅट. अच्छा मॅम, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही CDM आणि CRC दोन्ही ठिकाणी वर्क केलं, तर तुम्हाला जास्त जॉब सॅटिस्फॅक्शन कशामध्ये भेटलं, ॲज अ क्लिनिकल रिसर्च कोऑर्डिनेटर और CDM? जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे हे तर कम्प्लीट वेगवेगळे दोन गोष्टी झाले. CRC हसल होतं, म्हणजे खूप जबाबदाऱ्या असायच्या एकावर. आता CRO जेव्हा तुम्ही मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये असता ना, तेव्हा तुम्ही थोडं निवांत असता, की माझ्या एकटीवर काही जबाबदाऱ्या नाहीयेत, मला फक्त आता मी माझे फक्त स्किल्स दाखवते, हे असं झालं पाहिजे, हे तसं झालं पाहिजे. सॅटिस्फॅक्शन मग इथे म्हणेल की बाबा निवांत आहे, पण ते निवांत का बसता आलं, कारण अगोदर तिथे ते केलं होतं, तिथे हसल होता, रोज काम करणे, टफ पण होतं. तर सॅटिस्फॅक्शन इफ आय से देन मोठं CRO एखादा घ्या आणि निवांत. पण तेही बाकीचे कलिग्स इफ आय सी ना, तू कुणा दुसऱ्याला विचारणार, दे आर ऑलवेज इन द स्ट्रेस की ले ऑफ्स तो नहीं होंगे ना, कुछ ऑडिट आ गया है, आप कैसे टेन्शन. तर तेव्हा मी त्यांना बघते, असंही मला बोलले की कशाला लीडचं पोझिशन घेते, खूप म्हणजे आय हॅव सीन माय कलिग्स की नको घेऊ लीडचं पोझिशन, खूप काम मिळतं. म्हणजे ते लोक कामाला घाबरतात आहेत, जरी पैसे भेटत असतील. मग असं काम काय उपयोगाचं की जिथे मला पैसे पण भेटतात, पोझिशन पण भेटते, पण लोक लिटरली नको म्हणतात आहेत. म्हणजे मुलं चांगले, ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत, ज्यांच्या घरी बायको आहे, त्या लाईक की नको, मी एवढं मिडिओकर काम करण्यात रेडी आहे. तसं सॅटिस्फॅक्शन असेल तर मग CRO नको. दिस इज द थिंग अनमोल. कारण खूपशे लोक आता जे कॉर्पोरेटमध्ये वर्किंग, दे आर अफ्रेड ऑफ दिस जस्ट बिकॉज ऑफ दिस पार्ट, की त्यांनी इनिशियली ग्राउंड लेवलला हे काम केलं नाहीये. जे लोक हसलमधून निघून पुढे येतात ना, दे नेव्हर हॅव सच थिंग्स इन माइंड. त्यांना माहिती, बॉस आय नो व्हॉट व्हॅल्यूज आय एम कॅरिंग. आणि त्याच्यामुळे काय झालंय की हे मुलं बेस्ट परफॉर्म करतात. आणि दॅट्स वाय दे आर नॉट फिअर्ड अबाउट एनी ऑफ द थिंग, की बाबा हे झालं किंवा ले ऑफ झालं तर होऊन जाईल. कारण दिस इज गोइंग ऑन की अरे यार MNC में तो ले ऑफ हो रहा है, AI रिप्लेस कर रहा है. लेकिन ना, if you have the quality, there are multiple companies who are asking for the life sciences graduate, pharmacy graduates, medico graduates. So I don't think if you have that much of a good capture over the data, capture over the knowledge, experience, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी बोलतायत. You don't have to do anything and you don't need to afraid of any of the thing. That is I must girls say. can go for CRC, boys also, girls also. CRA ती एक पोझिशन जी आहे ना, क्लिनिकल रिसर्च असोसिएट, बेस्ट आहे टू स्टार्ट युअर करिअर विथ. देअर यू गेट गुड पेमेंट,
देर यू गेट टू एक्सप्लोर इफ यू लाईक ट्रॅव्हलिंग वगैरे, तेही सगळं कंपनी करते. फिरण्याची आवड असेल बाहेर, जसं सोलो ट्रिप्स आजकाल खूप चाललंय इंस्टाग्रामवर, सोलो ट्रिप्स करत. अरे भाई तुमको कंपनी दे रहा है सोलो ट्रिप्स जाने, just do it. And that CRA is again a base, like you get tremendous amount of confidence and working. आताचे जे माझे managers आहेत, they have worked for 5-6 years as a CRA, and I say how can you work as 5 years? But त्यांचा एक मोटिव होता, उनको दूर जाना है, उनको जल्दी नहीं जाना है, उनको लंबे रेस का घोड़ा जो होता है ना, दूर तक चलेंगे, तशा इंटेन्शननी. आणि ते भीती बाळगून कॉर्पोरेट मध्ये जगणं, कॉर्पोरेट खूप टेन्शन देऊ शकतं तुम्हाला, तसं नका. स्किल्स नसतील तर कॉर्पोरेट हे म्हणजे खूप पाहिलं पण असेल, खूप जण खूप हेक्टिक जॉब आहे, असं आहे, हे व्हायला लागतं, बऱ्याच जणांना होतं. अँड मोस्टली अनमोल, आय जस्ट वॉन्ट टू आस्क अबाउट दिस की पीपल थिंक की अच्छा वर्क फ्रॉम होम है, एवरीवन वॉन्ट्स टू गेट अ वर्क फ्रॉम जॉब नाउअडेज. ठीक है, हा एकदम नवीन किऑस आहे, नवीन टॉपिक आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स टू हॅव वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम होम, वर्क फ्रॉम. Obviously, from how many years you are working from home? 1 year 8 months. 1 year 8 months. It's been 2 years. Yeah, yes, 2 years. अरे बापरे, नो असं बिलकुलही नाहीये की वर्क फ्रॉम होम म्हणजे ते कसं कन्सिडर करतात की घरातच आहे म्हणजे लॅपटॉप हिच्या हातातच आहे 24 तास. मग ही कधीही उठून हिला USचेच प्रोजेक्ट द्या रात्रीचे, म्हणजे रात्रीचे जेव्हा ही उठून कुठलाही प्रोजेक्ट हँडल करू शकते, कुठलाही क्लायंट घेऊ शकते, क्वेरीज आले तर घेऊ शकते. तर वर्क फ्रॉम ऑफिसमध्ये कसं, मी 6 वाजता लॉग आउट केलं, मी बाहेर गेले, माझ्याकडे ऍक्सेसच नाहीये. वर्क फ्रॉम होम मध्ये कसं होतं, कधीही कॉल येऊ शकतो आणि तुम्ही करा, आता काम करा. आणि घेतलंय ना ते टेक इट ॲज हा घेतलंयच ना तुम्ही वर्क फ्रॉम होम, मग करा ना, आता काय प्रॉब्लेम आहे. मग कारण ते असं इम्प्रेशन मध्ये असतात, अच्छा ही निवांतच करते काम, निवांतच करते. पण 6 तास वर्क फ्रॉम ऑफिस मध्ये होतं, पण 12 तास वर्क फ्रॉम होम मध्ये लागतात आणि ते द्यावेच लागतात. जसं आपण म्हणतो 9 to 6 जॉब आहे, तर हा तुमचा 12 to 12 जॉब. हो, लेट्स सपोज ते तसं मग स्ट्रिक्टली मॅनेज करावं लागतं, डेडलाईन्स ठेवावे लागतात. नाही आता मला नाहीच जमणार, तर असं काही नाहीये की वर्क फ्रॉम होम म्हणजे निवांत वगैरे. चॅलेंजेस दोन्हीकडे, इट्स हाऊ यू टेक इट. पण वर्क फ्रॉम होम मध्ये कसं आहे, फ्लेक्सिबिलिटी जमते, तुम्हाला बाकीच्या गोष्टी करता येतात. पण जेव्हा त्यांनी गरज असेल तेव्हा तुम्ही अटेंड असायला पाहिजे, ही एक क्रायटेरिया आहे. आय एम मॅनेजिंग माय स्टडीज, माय जिम अँड माय एव्हरीथिंग. ते असतंच, प्रॉब्लेम्स म्हटले ना ते असणारच, आपण काढायचंय त्याच्यातून. दॅट इज व्हॉट द थिंग इज, यू विल फाइंड प्रॉब्लेम्स एव्हरीवेअर. असे पण लोक आहेत जे वर्क फ्रॉम असूनही दे आर सेइंग की यार ऐसा ही जॉब है, वैसा ही जॉब है. And there are also people like this ki who are working from office and they're like यार work from home मिल जाए. नाही. Okay. तर मला तर बराच, मी आता असंही बोलते, मग असंही होईल की अच्छा ही म्हणते वर्कलोड पण आहे, हेक्टिक पण आहे, खूप काम करावं लागतं. पण मी माझं MBA कम्प्लीट केलं, मी माझं न्यूट्रिशनिस्ट कोर्स कम्प्लीट केलं, मला जिम डान्स क्लाससाठी वेळ भेटतो जायला, निवांत संध्याकाळी सायकलिंग वगैरे करता येते. इट इज यू नीड टू फाइंड आउट, यू नीड टू प्लॅन युअर लाईफ. I'll not say a day, work day, आजचा दिवस असा. You have to plan, आणि त्याच्यामध्ये समोर काय वाढून ठेवलंय ना, you cannot expect, you cannot predict also, you cannot plan. म्हणून म्हटलं ना मी, माझा पुढचा प्लॅन काय आहे असं मी नाही, फक्त एक छोटंसं एक असं ठेवलंय की अच्छा हे भेटलंय ना, आता मॅनेजरच्या पुढची पोझिशन हीच बघायची. शॉर्ट टर्म गोल यू kept ahead of you, कि ठीक है नेक्स्ट 5 years में I want to be over here. Yes. और वो हुआ भी तो भी ठीक है, नहीं भी हुआ, just keep on working, वो अपने आप आता जाता है. What I have felt with me. The 3 idiots वाला डायलॉग. हो. कामयाबी ते जेव्हा विचार करायला लागतो ना आपण, खूप टेन्शन येतं. म्हणजे मला 2019 मध्ये आय वॉज की काही नाही करत आहे मी, काहीच नाहीये लाईफ माझी. मी तुमच्या समोर पण असं बोलले होते की मला नाही वाटत पुढे काय होणार आहे. CRC पण करताना असं वाटत होतं किती दिवस हेच करायचंय, काय करायचं. बट जस्ट आखे बंद करते जाओ. काम जेव्हा तुमचं दिसून येतं तेव्हा समोरून स्वतःहून अपॉर्च्युनिटीज येतात, हे मी फील केलं. जस्ट डोळे बंद करून काम करत जा, येणारच सक्सेस. That's really good, Anmol. So amazing. Just obviously being in this premises, you have been over here. Sir, Anmol, obviously we do identify this thing ki fresher मुलं असतात, they come up, they have many different questions in their mind वगैरे वगैरे. खूप असमंजस मध्ये असतात की हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, हे बेटर आहे का ते बेटर आहे. मार्केटमध्ये देर आर मल्टिपल ऑप्शन्स, मेडिकल कोडिंग आहे, क्लिनिकल रिसर्च आहे, रेग्युलेटरी अफेअर्स आहे, XYZ, अ लॉट ऑफ थिंग्स आर देयर. Yes. Okay.
So ultimately students come down over here just seeking for this particular thing कि क्या करना चाहिए बॉस. आणि ऑब्वियसली being a student एकच गोष्ट माइंड मध्ये असते, प्लेसमेंट कहाँ पे ज्यादा मिल रहा है. ओके, तो फोकस असतो. तर keeping all of this thing apart, obviously we have almost 40 institutes in entire Pune, okay, of the clinical research. Ultimately what is happening, students are not able to get a proper guidance. So obviously just wanted to ask your genuine and a real feedback that how MITCON has helped you, or like have we helped you guys, or like have MITCON being on your side की तुम्हाला काही तो सपोर्ट मिळाला का, किंवा what do you think की being at the MITCON किंवा टीचिंग जसं तुझं इथून कम्प्लीट झालं याने तुला हेल्प केलं का? TMF चा जेव्हा लेक्चर झाला होता, TMF मध्ये काय होतं तिथे मला जमलं की अच्छा हे मला जमतंय. तो एव्हरी संडे क्लास असायचा. सर प्रत्येक संडेला एक आठवडा मला असं वाटायचं की सो इफ आय वुड हॅव लुक्ड इन टू पेमेंट की ह्या फील्डमध्ये जास्त पेमेंट आहे, इथे जाऊयात. आणि सेफ्टी मला जमतही नाहीये तो टॉपिक. ऑब्व्हियसली रिसर्चमध्ये हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नाही जमत आहे म्हणून चालणारच नाही. पण इनिशियल स्टार्टर जर का मी पेमेंट बघून तिथे गेले असते तर ऑब्व्हियसली मला हा कोर्स टफ गेला असता. सो मिटकॉन मध्ये मला एक जसा सिलेबस होता, क्लॅरिटी प्रत्येक लेक्चर्स नंतर मिळत गेली. आणि टीचर्सचा गायडन्स, जे CRAs असायचे जे शिकवताना, मग बरेच GCP गाईडलाईन्स वगैरे शिकवायचे. त्यामधून मला कळलं की इम्पॉर्टंट काय आहे, काय निवडलं पाहिजे आणि कुठल्या फील्डमध्ये तू पुढे गेली पाहिजे. जसं माझं तर मेडिकलचं नव्हतं, जसं ती म्हणाली की इथे फार्मावाल्यांना जास्त, तेव्हा मलाही असं वाटलं की आपण तर बायोटेक आहे, आपल्याला कसं जमणार इथे जास्त मेडिकल BDS वगैरे वाल्यांनी. पण त्यांना काय वाटत होतं की मी तर डॉक्टर आहे, मी कशाला इथे करू. सगळ्यांचा वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह होत आहे. तुम्ही फक्त बसून निवडलं पाहिजे की मला इथे छान वाटतंय. मुलांनी जर का म्हणजे कोणता मुलगा असता, किंवा मला त्यावेळेस जाऊ देत नव्हते घरच्यांचं पण बरंच असतं बाबा, ट्रॅव्हल नाही करायचं, हे नाही. मला CRA जर का ऑप्शन आला असता, आय वुड हॅव रन की अच्छा ट्रॅव्हल मेरा है, अच्छा भी लगता है की जॉब कडून भेटतंय, फिरा शिका. CRA मध्ये काहीतरी केलं असतं. आणि CRAs ला पण बरेच, CRC पेक्षा जास्त CRA ना बरेच डिमांड आहे, पेमेंट पण भरपूर. स्टार्टिंगच पॅकेज त्यांचं अराउंड 35-40 स्टार्टिंग आहे CRA ना, पण मेहनतही तेवढी आहे. तर ते एक बेस्ट आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे फिजिबल आहे तसं निवडता आलं मला मिटकॉन मधून, आणि तो एक प्लस पॉईंट होता. आणि गायडन्स तर टीचर्सचा तर भरपूरच भेटला. यू ऑलवेज फील दिस की तुला कधीही गरज पडली, यू आर जस्ट वन कॉल अवे, अजूनही वाटतं असं तुला? आय नो, नेहमी मी एक टीचर पण होते, त्यांना पण सारखं कोणतं टॉपिक कळलं नाही तर मग मी कॉल करून त्यांना नाही समजलंय हे परत रिपीट करा, किंवा लेक्चर झाल्यानंतर पण मी बऱ्याच वेळा बसायचे, थांबायचे. हा तर झाला लर्निंगचा पार्ट. मी फीस पे केली, मला सर्टिफिकेट भेटलं, संपलं ना विषय मिटकॉन सोबत. त्यानंतर माझ्याकडे आता इंटरव्ह्यू द्यायचा, माझ्याकडे लॅपटॉप नाहीये. व्हॉट इज मिटकॉन गोइंग टू डू? आय यूज टू कॉल यू अजिंक्य सर की सर, अँड आय केम वन डे अँड विदाउट प्रायर नोटीस एव्हरीथिंग, अँड आय केम. माझा 1 तासाने इंटरव्ह्यू आहे, अँड सर वॉज लाईक तुला मिटकॉन कडून काय हवंय? अँड आय वॉज लाईक लॅपटॉप, इंटरनेट. अँड दॅट टाइम, कारण मला त्यावेळेस हे नव्हतं की अरे मी कसं मागू. माझ्या डोक्यात हेच होतं, इंटरव्ह्यू आहे, आपल्या घरात वायफाय नाही. आय कम फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास फॅमिली. ओके, विथ दीज इयर्स आफ्टर मिटकॉन माय financially I have become stable and I'm very grateful for this field. फॅमिलीलाच त्यांनी वर काढलं ना, मला वर आणलं. अँड आय एम मिडल क्लास गर्ल, सो फायनान्शियली म्हणजे डायरेक्ट असा 30-40 हजाराचा पगार एका मिडल क्लास वाल्यांना खूप जास्त वाटतो. लीडची पोझिशन ही घरच्यांना अशी खूप छान वाटते, डॉक्टर सोबत काम करते. तर तसं तर मी इंटरव्ह्यू सगळं झालंय, माझं संपलंय, मला जॉबही लागलाय. रिसर्च कॉर्डिनेटर माझं 2 वर्ष मी सुटलीये मिटकॉन कडून, माझं काहीच कनेक्शन नाहीये. तरी मी ऑल ऑफ अ सडन एक कॉल करते, मला आता कॉर्डिनेटर नाही करायचंय, मला CDM मध्ये एक भेटलीये सर पोझिशन. आणि मी कॉलही नाही केला, सॉरी, मी डायरेक्ट इथे टपकले होते. अच्छा, यू डायरेक्टली कम. आय डू रिमेंबर, तू डायरेक्टली आले होते. सर इंटरव्ह्यू 1 तासात आहे इंटरव्ह्यू सर. आणि त्यांचा क्वेश्चन मला अजूनही तो इतका छान वाटतो ना की तुला मिटकॉन कडून काय हवं. आणि मग म्हटलं सर एक लॅपटॉप आणि एक वेबकॅम छान, स्काईपवर अकाउंट, हेही मी सांगितलं होतं की माझं अकाउंट पण नाहीये स्काईपवर. मग त्यांनी सगळं ऑन द स्पॉट, आणि तो इंटरव्ह्यू मग मी दिला होता. तुम्ही मला सगळं असेस करून दिला. भाई यू ऑल्सो डिड इट, की अच्छा हिच्यामध्ये जिद्द आहे, हिला करायचंय. तर ते एक मला ड्रिव्हन फोर्स की एक को पकडो और मुझे ये चाहिए.
Absolutely. Then it happened that interview झाल्याच्या नंतर पण I know I was not confident and I told you, Sagar sir, it was very bad interview and you showed it. It's okay, we will give next more दुसरा interview. And it happened. मग तो इंटरव्ह्यू चांगला न गेला होता तरीही मी HR कडे पिच करू शकत होते की मला ही सॅलरीच हवी आहे. पॅरेक्झेल मध्येही मी हेच केलं अँड दे लिटरली हेल्ड माय दिस की नाही. बट आय वॉज लाईक रिजेक्शनची भीती नव्हती तेव्हा. एक्झॅक्टली असं झालं होतं की जी गोष्ट मला इतकी मनापासून हवी आहे, मोठा CRO आहे अनमोल, जाऊ नको देऊ तुझ्या आहे. पण तेव्हा असं झालं होतं यार तू मागे 3-4 वर्ष एवढा स्ट्रगल केलाय, आता हे लोक देणार, तुझ्यात आहे तेवढं, जस्ट पिच फॉर इट. अँड दे सेड नो नो नो, तुमचं ते you know how Parexel introduced me, she is the youngest in our candidate. I was just 23 years old and my manager asked me, you're 23, आपल्याकडे 25 चे पण कोणी नाहीये, तू करशील का काम? आणि कॉर्पोरेट मध्ये खूप अच्छा, ही लहान आहे, हिला कसं घ्यायचं, बाकीचे कलिग्स एवढे एक्सपिरियन्स्ड आहेत. बट ते मॅनेजरनी पण विश्वास आपल्यावर टाकणं, कारण ही करू शकते बाबा, शी विल डू इट. सो तसं करून मिटकॉन कडून तर मला दरवेळेस असा सपोर्ट. पॅरेक्झेलचं पण मी सांगताना आय वॉज फर्स्ट कॉल, आय डिड नॉट टेल माय पेरेंट्स बट आय कॉल्ड यू की सर, आय एम रियली ग्रेटफुल फॉर दॅट. सर झाला आहे. You were also shouting on the call, oh my God, Anmol, wow. Obviously, and this is what, see, our success is in your success only. Okay, as I feel really proud of this ki my students are working in each and every company. You just name any of the company, my student is working there in that company. Yes. And that is a really proud feeling, and your winning is our winning ultimately. Okay, and that's why, you know, we want to give our best. We want to put our all of the efforts for each and every student of ours who want to start their journey into this clinical research part. And definitely, Anmol, the people like you, the words like you, that will keep all of the students motivated. And definitely, like, you know, obviously why we have started this podcast and all of this system, so that you guys can reach to the students and your voice can reach to the students ki yes boss, it is possible. Correct. It is possible for a 23 years old girl to become a team lead. Then definitely, why not you? Okay, and this is what we are gonna, you know, drive more. And obviously, we would like to have great students like you furthermore. Yes. Okay. The last thing and the last question from my side, Anmol, is what message you would like to give to all of the fresher students who are BSc, B.Pharm or medico graduates? So, what a simple message you would like to give to them? The one thing I would like to tell them, it is not going to be easy. It is not a smooth journey. It is never going to be easy. No matter, even if you become a CEO in future, the first 3 years, first 1 year as a CEO is going to be tough. Right now, I am a lead. Again, I am starting from zero. It is not easy. So any step you go, you do, it is going to be tough and you need to be prepared for it. Whatever challenges comes up to you, take it as an opportunity and work on it. That's what, in the initial years of careers, just don't go behind money. It is not, it will just waste your time and energy. It will just make you more underconfident. It will not boost you to do something good. You will start doubting yourself. So the first 2 years, just crave कि मुझे appreciation कहाँ से मिल रहा है, मैं कहाँ पे अच्छा कर पा रहा हूँ, कहाँ पे मुझे तालियां कहाँ पे मिल रही है. First 2 साल तो you just work on that. Don't think about money. And then you can just start your journey. Then you ask for the money. Then just what I did. Amazing. So first 2 years, do not just think of money. Just keep going. Close your eyes and keep working. And whatever you're working, do best in it. That will keep you ahead. Yeah, amazing. So thank you so much for your time over here. So Anmol, definitely in future we are coming up with a lot of collaborative opportunities with the industries, and we are adding more into our courses. We are adding and improvising day by day. So definitely we'll be in touch with you, and in case if any of our students reaches to you, please do guide them as their mentor, and definitely we'll be seeking that help from. Yes. Thank you so much. Thank you so much for Thank you so much for this opportunity. Yes. I hope you guys liked the very first podcast of the MidCon. I would love to invite you over here for such kind of podcast series. So any of our alumni wants to share his or her journey about the clinical research sector, definitely you guys are welcome over here. You can contact me on my mobile number, which I'll be giving in the description box below. So be in touch. Thank you so much.